एसटीच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक। महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार। स्वारगेट आगार प्रमुखांनी पोलिसांना पत्र लिहूनही दखल घेतली नसेल तर खेदजनक। सुप्रिया सुळेंची एक्सपोस्ट। गृहमंत्र्यांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घ्यावा। खासदार सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली। पुण्यामध्ये राजकीय आश्रयाखाली गुंडगिरी सुरू। स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल। तर या गुंडांना पोलीस आयुक्तांचा अभय असल्याचाही राऊतांचा आरोप। शक्ती कायदा येऊ नये म्हणून कोणी फिक्सर मंत्रिमंडळात बसलंय का? संजय राऊतांचा सरकारला सवाल। पुण्यातल्या स्वारगेट चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या फाशीसह फडणवीसांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी। स्वारगेट पोलीस स्थानकामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट एसटी स्टँडवरती जाऊन तिथला आढावा घेतील। बस स्थानक प्रमुख आणि आगार व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी करा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव यांना निर्देश। तसंच दोषी आढळल्यास तात्काळ निलंबित करण्याच्याही सूचना। स्वारगेट एसटी डेपोमधील सुरक्षेबाबत आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना पत्र दिलं होतं। खासगी एजंट्स, तृतीयपंथी तसंच ऑटो रिक्षांचा त्रास वाढल्याबाबत घटनेच्या 3 दिवस आधी पत्र दिलं होतं। पोलिसांकडून मात्र कोणतीही कारवाई झालेली नव्हती। स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांची 13 पथकं तैनात। आरोपी दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीची चौकशी। गाडेशी संबंधित इतर 10 लोकांचीही आणि आरोपीच्या आईवडील आणि भावाचीही चौकशी होणार। फरार दत्ता गाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस। पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेवर 1 लाखांचं बक्षीस जाहीर। आरोपी गाडेवर आतापर्यंत 7 गुन्हे दाखल। स्वारगेटमध्ये ज्या शिवशाही बसमध्ये घटना घडली ती बस फॉरेन्सिक तपासणीसाठी नेण्यात आली। रात्री उशिरा बस फॉरेन्सिक तपासणीसाठी नेली गेली। शिवशाही बसच्या दुर्दशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। शिवशाही बसचे दार अक्षरशः दोरीनं बांधून ठेवण्याची चालकावर वेळ। स्वारगेट बस स्थानकातून महिला कंडक्टरची 30,000ची बॅग चोरीला। सुप्रिया फाळके असं महिला कंडक्टरचं नाव असून त्या वॉशरूमला गेल्या असता त्यांची बॅग गायब झाली। पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरनं महिलेसमोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना। रिअर व्ह्यू मिररमधून पीडितेकडे पाहत लज्जास्पद वर्तन। महिलेची पोलिसात धाव। ड्रायव्हर सुमित कुमारला अटक। इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलीस नागपूरमध्ये। मात्र गेल्या 2 दिवसांपासून प्रशांत कोरटकर नॉट रिचेबल असल्याची माहिती। कोल्हापूर पोलिसांनी नागपूरमध्ये कोरटकरच्या घराची पाहणी केली। चौकशीसाठी प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्यात आलं असून ताब्यात घेणार असल्याची कोल्हापूर पोलिसांची माहिती। तर प्रशांत कोरटकर इसमाच्या नावावर कोल्हापूरमध्येही गुन्हा दाखल। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्थापित समितीचा अहवाल हायकोर्टात सादर। शाळेमध्ये सीसीटीव्ही आणि कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी अनिवार्य करा। समितीच्या अहवालात सूचना। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार। गिरीश महाजन पालकमंत्री होणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। कुंभमेळ्यामुळे पालकमंत्रीपद अन्य कोणालाही दिलं जाणार नाही। दिल्लीतील नेतृत्वाचा शिंदेंना स्पष्ट संदेश। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला। मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच अद्यापही कायम। रायगडाबाबत शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। वायबी चव्हाण सेंटरला आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येणार। शरद पवारांचे सहाय्यक तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेसाठी सर्वजण उपस्थित राहणार। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता। आजच्या कामकाजात प्रकरणाचा समावेश नाही। या प्रकरणाची 17 महिन्यांपासून सुनावणी झालेली नाही। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी। महिला बालविकास विभागाला वर्ग। आज महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता। नव्या निकषांनुसार लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याची शक्यता। लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांनी कमी होण्याची शक्यता। न्यू इंडिया बँकेच्या खातेधारकांना आजपासून 25,000 काढता येणार। त्यानुसार बँकेतून पैसे काढण्यासाठी अंधेरी पूर्वेतील शाखेबाहेर खातेधारकांची मोठी रांग।
मराठीतून एमए झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही. मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मराठीवर अन्याय. ठाणे महानगरपालिकेनं हे परिपत्रक काढलंय. ठाणे पालिकेत मराठी पदवीधारकांना वेतनवाढ नाकारली जात असेल तर दाढीवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे. संजय राऊतांची टीका. मराठी माणसाचा गौरव राहणार नसेल तर भाषा तरी राहील का? राऊतांचा सवाल. न्याय प्रणालीमध्ये पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार. राज्याच्या महसूल विभागातील प्रलंबित 12,000 सुनावण्या एआयच्या मदतीनं घेतल्या जाणार. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस. मुस्लिम बहुल अनेक बूथवरती अवैध मतदान झाल्याचा भाजपचे पराभूत उमेदवार विजय अग्रवाल यांचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.